नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. मानसोपचार किंवा समूह कार्यशाळा च्या दुसऱ्या दिवशी मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. काल आपण हिप्नोटिझमची व्याख्या आणि थोडक्यात माझ्याबद्दल इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं. तर आज आपण बघू की हिप्नोटिझमचे ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणकोणत्या कारणासाठी वापर करू शकतो. हिप्नोटिझम या शास्त्राचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या कारणासाठी कोणकोणत्या कामासाठी वापर करू शकतो हे आपण वन बाय वन समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग विकार म्हणजे नेमके काय, विकार किती प्रकारचे असतात आणि विकारामागचे वेगवेगळे जे सिद्धांत आहे तर ती सिद्धांताबद्दल आज आपण समजून घेऊ. बघा, हिप्नोटिझम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये किंवा शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती सोडून किंवा किंवा विशिष्ट प्रकारची सूचना देऊन, म्हणजे तुमचे डोळे जड होत चाललेले आहे, पापण्या जड होत चाललेले आहे, झोप येत चाललेले आहे, शांत झोपा, निवांत झोपा, अशा पद्धतीने विशिष्ट सूचना देऊन जर समोरील व्यक्तीचा जो बाह्यमन आहे त्या बाह्यमनाला शांत करत असेल, निष्क्रिय करत असेल किंवा बाह्यमनाला झोपवत असेल आणि अंतर्मनाला जर जागे करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो की हिप्नोटिझम. ओके. तर हिप्नोटिझम मध्ये काय होतं, जागृत अवस्थेमध्ये माणूस बाह्यमनाने काम करत असतो आणि जेव्हा आपण एखाद्या माणसाला हिप्नोटाईज करतो तेव्हा ते जे काही काम करणार आहे तिथून पुढं ते सगळे अंतर्मनाने करणार आहे. अंतर्मनाच्या कंट्रोलमध्ये संपूर्ण पंचेंद्रिय, संपूर्ण शरीर हे सगळं जाणार आहे आणि आपण जे काय सांगतो ते सगळं अंतर्मनामध्ये जाणार आहे त्यावेळी, आणि अंतर्मनातून तो त्या पद्धतीने काम करतो. ओके. हे तुम्ही लक्षात घ्या. जागृत अवस्थेतला माणूस बाह्यमनाने काम करतो आणि हिप्नोटिझमच्या अवस्थेतील माणूस हा अंतर्मनाने काम करतो. पण आता याचे उपयोग काय, आपण काय काय करू शकतो या शास्त्राच्या आधारे, कोणकोणत्या विकारावरती आपण उपचार करू शकतो किंवा कोणकोणत्या व्यक्तींच्यासाठी आपण ऍज अ हिप्नोटिस्ट म्हणून वापर करू शकतो. तर पहिलं बघा की लहान मुलांच्या मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. लहान मुलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आईच्या पोटात जरी बाळ आईच्या पोटात जरी असला, समजा अगदी 4 महिन्याचा 5 महिन्याचा जरी असला तरी तेव्हापासून तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. तेव्हापासून त्याच्या अंतर्मनामध्ये काही चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही पेरू शकता. आणि जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हापासून तुम्ही अगदी 7 वर्षापर्यंत त्याच्या अंतर्मनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही पेरू शकता. लक्षात घ्या, जसा अभिमन्यू अभिमन्यू आईच्या पोटात असताना तो युद्ध कला शिकला होता आणि नंतर तो प्रत्यक्षात त्या पद्धतीने तो युद्ध करत होता. तसं आईच्या पोटात जरी बाळ असला तरी आईला तुम्ही प्रोग्रामिंग करून किंवा आईच्या जवळ एखादा ऑडिओ रेकॉर्डिंग करून जर तुम्ही ठेवला आणि आईने जर रोज समजा ती ऐकत असेल ऑडिओ, तर काय होतं की त्या बाळाच्या पोटातील बाळाच्या अंतर्मनामध्ये त्या सगळ्या सूचना जातात आणि त्या पद्धतीने तो सगळं त्याच्या आयुष्यामध्ये जगतो. कितीतरी लोकांनी लहान मुलांना पोटात असतानाच वेगवेगळे मंत्र शिकवलेले आहे आणि फक्त मंत्र लावून ठेवायचा. समजा ओम भ्रूम भ्रुव स्वाहा असा आपण जर मंत्र लावून ठेवलो, गायत्री मंत्र, आणि जेव्हा मुलाचा जन्म होतो आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर मग त्याच्या समोर फक्त तुम्ही ओम भ्रूम एवढं जरी म्हटला ना, मग तो सगळा गायत्री मंत्र, संपूर्ण गायत्री मंत्र तो म्हणतो. तसं कितीतरी लोकांनी वेगवेगळे मंत्र ते मुलं पोटात असताना शिकवलेले आहेत. त्यानंतर कितीतरी लोकांनी
ते मुलं पोटात असताना त्यांना वेगवेगळे कलागुण शिकवलेले आहे. अगदी स्विमिंग लोकांनी शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून वगैरे. काही लोकांनी पोटात असताना 7 ते 8 भाषा शिकवलेल्या. हे सगळे तुम्हाला युट्यूब वरती पण बघायला मिळतील. तर 7 ते 8 भाषा ह्या लोकांनी शिकवलेल्या आहे. आणि तुम्ही तो मुलाचा जन्म झाला तर तुम्ही कुठल्याही प्रकारची भाषा म्हणजे त्याला शब्द तुम्ही उच्चारा, तो लगेच त्याला रिस्पॉन्स देतो, लगेच तो उत्तर देतो. कारण का, की आईच्या पोटात असताना जेवढं शिकलं जातं तेवढं नंतर शिकलं जात नाही. कारण पूर्ण पाटी कोरा असल्यामुळं त्याच्यामध्ये तुम्ही किती पण लिहू शकता. आणि याचा वापर करून खूप लोकांनी ह्या पोटामध्येच प्रोग्रामिंग केलेलं आहे. आणि जपानमध्ये ही टेक्निक खूप ठिकाणी वापरला जातो. आज आपण भारतामध्ये त्याला गर्भसंस्कार शिबिर म्हणून वगैरे आपण वापरतो. परंतु जपानमध्ये हे पहिल्यापासूनच वापरलं जातं. जेव्हा एखाद्या जोडप्याचं लग्न होतो, लग्न झाल्यानंतर त्यांना विचारण्यात येतं की बाबा तुमच्या मुलाला तुम्हाला काय बनवायचं आहे. तर समजा त्यांनी सांगितलं आमच्या मुलाला सायंटिस्ट बनवायचं आहे, तर त्यावेळी त्या आई वडिलांना शिकवलं जातं की बाबा तुम्ही घरामध्ये कोणत्या प्रकारची चर्चा करायची, तुम्ही कोणते पिक्चर्स बघायचे आहेत, कोणते पुस्तक वाचायचे आहेत, जेणे करून तुमचा मुलगा हा सायंटिस्ट बनू शकतो. तर हे सगळं त्यांना शिकवलं जातं. आणि मग ते प्रेग्नंट जेव्हा असतात तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी सायंटिस्ट बद्दलच ते विचार करतात, सायंटिस्ट बद्दलच वाचत असतात, सायंटिस्ट बद्दलच ते बघत असतात. मग हे जेव्हा त्या आई वडिलांच्याकडनं ते प्रोग्रामिंग होतं तर त्यावेळी तो मुलगा सायंटिस्टच बनतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादा खेळाडू बनवायचा आहे तर आई वडिलांना ट्रेनिंग दिलं जातं की खेळाडू बनवायचं असेल तर काय करायचं, आणि तुम्ही काय काय पुस्तक वाचला पाहिजे, काय काय गेम्स बघायला पाहिजे, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि आई वडिलांनी तसं बघितलं तर तो मुलगा तो खेळाडू म्हणूनच बाहेर येतो आणि एकदम एक्सपर्ट होतो. कारण का पोटामध्ये जे शिकवलं जातं ना ते कायमस्वरूपी राहतं आणि परफेक्ट शिकवलं जातो. म्हणून लक्षात घ्या की आपण मुलं पोटात असताना सुद्धा प्रोग्रामिंग करू शकतो, किंवा मुलं जन्म घेतल्यानंतर 7 वर्षापर्यंत त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. समजा की काही मुलं बाबा दंगा करणे, किंवा काही मुलं अंथरुणात लघवी करणे, किंवा बोट चोकणे, किंवा स्वप्नामध्ये बडबडणे, हसणे, चालणे, काय असे अनेक प्रकार असतात. अनेक प्रकार असतात. विशिष्ट जेवण जेवत नाही, हट्ट करणे, हा, हे असे सगळे प्रकार जे असतात ना, हे सगळे प्रकार तुम्ही हिप्नोटिझमच्या माध्यमातून त्यांच्यातले हे सगळे प्रकार तुम्ही घालवू शकता. लक्षात घ्या, 7 वर्षापर्यंत आपण मुलांना जे शिकवतो, किंवा ती मुलं जे आपल्याकडनं शिकतात, जे ऐकतात, आई वडिलांच्याकडनं जे ऐकतात, जे शिकतात, जे बघतात, जे वाचतात, ते कायमस्वरूपी त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणून ते बनून राहतात. आणि ती मुलं तशीच डेव्हलप होतात, शेवटपर्यंत तशी डेव्हलप होतात. म्हणून 7 वर्षापर्यंत जे आहे ना ते फार म्हणजे रिस्की पिरियड आहे. तिथं मुलांना फक्त चांगलं शिकवलं पाहिजे. मुलांच्या मध्ये चांगलेच प्रोग्रामिंग व्हायला पाहिजे. तिथं जर चुकीचे जर प्रोग्रामिंग झाले, समजा तू भित्रा आहेस, तू गरीब आहे, किंवा बाबा आपण गरीब आहे आपल्याकडे पैसा नाही, हा, असं जर प्रोग्रामिंग झाले, किंवा इतर काही चुकीचे सारखे बाबा तो आजार पडला, ह्यो आजार पडला, आजोबा आजार पडला, असलं जर ते त्या मुलाला ऐकायला मिळालं, मग काय होतं की त्याच्या आतमध्ये गरिबीबद्दलचे विचार पेरले जातात, आजारीबद्दलचे विचार पेरले जातात, किंवा आणि तू मठ्ठ आहे, तू अमुक आहे, तू तमुक आहे, भित्रा आहेस, घाबरटा आहेस, ह्या सगळे विचार पेरले जातात. आणि त्यामुळे तो मुलगा तसं बनतो. कारण का, वयाच्या 7व्या वर्षापर्यंत आपलं कॉन्शियस माइंड डेव्हलप होत नाही, बाह्य मन डेव्हलप होत नाही. आणि म्हणून तुम्ही जे काही सांगताना ते सगळं डायरेक्ट अंतर्मनात जात, सगळं डायरेक्ट अंतर्मनात जात.
तिथं बाह्यमन नसल्यामुळं तिथं विरोध होत नाही. त्यांचं लॉजिक त्यावेळी नसतं तिथं. ते लॉजिकली स्ट्रॉंग नसतात. तुम्ही जे सांगता ते डायरेक्टली त्याच्या अंतर्मनात जात. समजा तुम्ही सारखं म्हणत असाल की बाबा आपण गरीब आहे, आपण काय, आपल्याकडे काय पैसा नाही, काही नाही, आपल्याला हे परवडत नाही, ते परवडत नाही, असं आपण सारखं त्या मुलांच्या समोर बोलत राहिलो आणि तो मुलगा काय असं लॉजिक वगैरे लावत नाही, तर तो डायरेक्ट ते ऍक्सेप्ट करतो आणि तो समजतो की बाबा आपण गरीबच आहे. आणि मग ती गरिबीचीच मानसिकता तयार होतो आणि तो मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये श्रीमंत होऊ शकत नाही. कारण का? ती लहानपणी गरिबीचीच सगळं बी पेरलेल्या आतमध्ये. असं 7 वर्षापर्यंत तुम्ही जे पेरता ते संपूर्ण आयुष्यभरापर्यंत ते मुलं काम करतात, त्या पद्धतीने ते वागतात. आता तुम्ही असं का आहे, मी असं का आहे, ते असं का आहेत, तर त्याचं एकच कारण आहे की त्यांच्या लहानपणी तशा पद्धतीचे संस्कार झालेले आहे. आपण संस्कार त्याला म्हणतो आणि ते सायन्समध्ये माइंड प्रोग्रामिंग म्हटलं जातो. बरोबर, तसे संस्कार झालेले म्हणून तो तसा आहे. म्हणून लहान मुलांच्या मध्ये जे काय समस्या आहे ते समस्या सगळं आपण काय करू शकतो, हिप्नोटिझमच्या माध्यमातून घालू शकतो. आता ही लहान मुलं हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जात नाही कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नसतंय म्हणा, किंवा त्यांना काय कळत नाही, शब्दांचा अर्थ कळत नाही. हा, आता एकटक बघ म्हणजे त्यांना काही लक्षात येत नाही एकटक म्हणजे नेमकं काय. तर त्यामुळं ते हिप्नोटिझमच्या अवस्थेत जात नाही. परंतु तुम्ही काय करू शकता, तर त्यांच्या समस्येप्रमाणे काही चांगल्या चांगल्या सूचना तयार करायच्या. ओके, चांगल्या चांगल्या सूचना तयार करायच्या आणि त्या सूचनांचं ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि ते जे ऑडिओ आहे, तर ते ऑडिओ रोज तो मुलगा झोपत असताना आणि सकाळी उठत असताना 15-15 मिनिटं आधी ते लावून ठेवायचं. आणि ती झोपण्यापूर्वीची अवस्था किंवा उठण्यापूर्वीची जी अवस्था आहे ना, त्याला आपण साखर झोप म्हणतो. आणि ते साखर झोपेमध्ये जे ऐकवलं जातं, तर त्या मुलांच्या अंतर्मनामध्ये पेरलं जातं आणि मग त्या पद्धतीने ती मुलं वागतात. म्हणून लक्षात घ्या की इथं तुमच्या मुलांना किंवा मुलांच्या मध्ये चांगल्या गोष्टी पेरायचं असेल, त्याला तुम्हाला चांगलं खेळाडू बनवायचं आहे, एक चांगलं वक्ता बनवायचं आहे, सायंटिस्ट बनवायचं आहे, कलेक्टर बनवायचं आहे, पोलीस अधिकारी बनवायचं आहे, जे काही तुम्हाला बनवायचं आहे, तर तुम्ही 7व्या वर्षापर्यंत पेरू शकता आणि ते ऑडिओ रेकॉर्डिंग करून. उदाहरणार्थ तसं समजा तुमच्या मुलाला एक सायंटिस्ट बनायचं आहे, तर सायंटिस्ट बनण्यासाठी जे जे क्षमता लागतात ती सगळी क्षमता लिहून घ्या. सायंटिस्ट बनण्यासाठी तो अतिशय हुशार पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी त्याच्याकडे एकाग्रता पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी त्याच्याकडे स्मरणशक्ती पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी त्याच्याकडे लॉजिकल थिंकिंग पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी त्याच्याकडे इंट्युशन पॉवर पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी हार्ड वर्क करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, सायंटिस्ट बनण्यासाठी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कॅपॅसिटी पाहिजे. इतरांच्या पेक्षा वेगळं विचार करणारे मुलं हे सायंटिस्ट बनतात. तर हे सगळं आपल्याला माहित आहे. मग आपण काय करू शकतो, एक मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करा. समजा त्याचं नाव सचिन आहे. सचिन, तो अतिशय हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी आहेस किंवा मुलगा आहेस. तुझ्यामध्ये प्रचंड एकाग्रता आहे. तू सगळे काम, अभ्यास पूर्ण एकाग्रतेने करतोस. तुझ्यामध्ये खूप स्मरणशक्ती आहे. तू वाचलेली, ऐकलेली, पाहिलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तसे तुझ्या लक्षात राहतात. तू नेहमी क्रिएटिव्ह थिंकिंग करतोस, इतरांच्या पेक्षा वेगळं थिंकिंग करतोस. तर अशा पद्धतीने ना तुझ्या आयुष्यामध्ये तुला शास्त्रज्ञ बनायचंय, एक नावाजलेला शास्त्रज्ञ बनायचंय आणि तू ते सहजपणे बनणार आहेस आणि ते तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये बनायचं आहे. या पद्धतीची काही सूचना तयार करायच्या आणि त्या सूचना काय करायचंय की तो मुलगा झोपी जाण्यापूर्वी त्याच्या जवळ बारीक आवाजमध्ये लावून ठेवायचं. किंवा तो मुलगा समजा आता 6ला उठणार आहे सकाळी, आणि तर 5:45 पासून ते रेकॉर्डिंग लावून ठेवायचं.
असं जर तुम्ही 21 दिवस ते 3 महिने म्हणजे 90 दिवस जर तुम्ही ऐकवला, तर तो मुलगा सायंटिस्ट बनलाच समजायचा. तुम्हाला त्याला जर खेळाडू बनवायचं असेल, त्या पद्धतीने सूचना तयार करा. तुम्हाला जर त्याला वक्ता बनवायचं असेल, त्या पद्धतीने सूचना तयार करा. म्हणजे तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही आधी ठरवा आणि त्या पद्धतीने सूचना द्या. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्या 7व्या वर्षाच्या आतपर्यंत तुम्ही जर त्याच्या आतमध्ये जर पेरला, तर तो कायमस्वरूपी मुलगा त्या पद्धतीने वागायला लागतो आणि तो तसा बनतो. म्हणून लहान मुलांच्यातली सगळीची सगळी विकार, वाईट सवयी, हे सगळे आपण घालवू शकतो आणि त्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात. शाळा कॉलेजचे जे विद्यार्थी असतात, तर त्यांना मुळात शिक्षणाकडे इंटरेस्टच नाही. शाळा कॉलेजला जायला नको म्हणतात. त्याच्यानंतर ते वर्गात जरी बसले तरी त्यांचं लक्ष लागत नाही, एकाग्रता नाही, वाचलेले लक्षात राहत नाही, परीक्षेवर भीती वाटणे, किंवा अशा अनेक मार्क्स कमी पडणे, अशा अनेक प्रॉब्लेम्स असतात. तर ही सगळीची सगळी प्रॉब्लेम जे असतात ना, तर ते त्यांच्या मनाशी संबंधित असतात. एकाग्रता मनाशी संबंधित आहे, स्मरणशक्ती मनाशी संबंधित आहे, आकलन क्षमता मनाशी संबंधित आहे. आणि म्हणून तुम्ही जर ह्या मुलांना म्हणजे 8वी नंतरच्या, 7वी 8वी नंतरच्या मुलांना तुम्ही हिप्नोटाइज करू शकता आणि हिप्नोटिझम करून त्यांना तुम्ही चांगल्या चांगल्या सूचना देऊ शकता. म्हणजे सचिन, तू एक अतिशय हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी आहेस. तुला अभ्यास करणे खूप आवडतोय, प्रचंड आवडतोय. तू रोज अभ्यास करतोस, प्रचंड अभ्यास करतोस. तू तासनतास अभ्यास करतोस. तुझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, स्टॅमिना आहे. तुझ्या मनावर तुझं पूर्ण कंट्रोल आहे. तू वर्गामध्ये लेक्चर ऐकत असताना, घरी अभ्यास करत असताना संपूर्ण तुझं लक्ष अभ्यासावरच केंद्रित होतो आहे. तुझ्यामध्ये कमालीची स्मरणशक्ती आहे. तू वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दे जशाचे तसे तुझ्या लक्षात राहतात. तुला प्रत्येक परीक्षेमध्ये 95% जास्त मार्क्स मिळतात आणि ते सहजपणे मिळतात. तर अशा पद्धतीने ना, त्यांचे प्रॉब्लेम्स जर तुम्ही घेतला आणि त्यावरती काही पॉझिटिव्ह सूचना जर तयार केला आणि एकतर तुम्ही हिप्नोटिझम करून त्यांना सूचना द्या, नसेल तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीची एक ऑडिओ सीडी बनवा, मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून द्या आणि त्या मुलांना सांगा, रोज जर रात्री झोपी जाताना हे ऐकत झोपायचं, किंवा सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, पहिल्यांदा ही हेडफोन लाव, पहिल्यांदा हे 15-20 मिनिटाचे ऑडिओ ऐकायचा आणि मग त्यानंतरच उठायचं. असं जर तुम्ही केला, तर विद्यार्थ्यांमधले सगळेचे सगळे समस्या हे पूर्णपणे नाहीसे होतात. त्याच्यानंतर बघा की काही लोकांच्या मध्ये, काही विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला काही कलागुण इन्स्टॉल करायचे आहेत. कोणाला समजा एक लेखक बनवायचा आहे, वक्ता बनवायचा आहे, कवी बनवायचा आहे, एखादा क्रिकेटर बनायचा आहे. तर तुम्हाला जे वाटतं की बाबा माझ्या मुलांच्या मध्ये ही क्षमता असायला पाहिजे, किंवा माझा मुलगा बऱ्यापैकी तो भाषण करतो, पण अजून त्याला चांगले भाषण करता आलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तो तुमचा मुलगा एक चांगला वक्ता होऊ शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्याला हिप्नोटिझम करणे आणि त्याला वक्तृत्वाची जी काही चांगले चांगले सूचना आहेत त्या चांगल्या सूचना देणे. सचिन, तू एक दर्जेदार वक्ता आहेस. तुझ्यामध्ये अत्यंत आकर्षक वक्तृत्व कला आहे. तुझ्यामध्ये प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड स्टेज डेअरिंग आहे आणि अत्यंत आकर्षक प्रेझेंटेशन स्किल आहे. तू नेहमी वेगवेगळ्या
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतोस, तू प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने किंवा नंबर मिळवतोस, तुझ्यातील वक्तृत्व कला दिवसेंदिवस अधिक अधिक वाढत चाललेल्या आहे. तू तुझ्या वक्तृत्व कलेने लोकांना मंत्रमुग्ध करत आहेस, प्रेक्षकांचे मने जिंकत आहेस. तर अशा पद्धतीने एक तू नावाजलेलं समाजामध्ये नावाजलेलं वक्ता आहेस. हा, तर अशा पद्धतीने चांगले चांगले सूचना जर त्या मुलाला जर दिला, तर तो मुलगा पुढं एक चांगला वक्तो. त्याच पद्धतीने तुम्ही खेळाडूसाठी सूचना द्या, त्याला एक चांगलं ऑफिसर बनण्यासाठी सूचना द्या, एमपीएससी परीक्षा पास होण्यासाठी सूचना द्या, किंवा पोलीस ऑफिसर होण्यासाठी सूचना द्या, स्पर्धा परीक्षेसाठी सूचना द्या. तुम्ही जे सूचना द्याल, तर त्या सूचना त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, आणि एकदा सबकॉन्शियस माइंड मध्ये व्यवस्थितपणे ते प्रोग्रामिंग झाले, तर तो मुलगा त्या पद्धतीनेच वागतो आणि त्यामध्ये तो यश मिळवतो. खूप लोकांच्या मध्ये मी हे सगळं केलेलं आहे, खूप विद्यार्थ्यांच्या मध्ये हे मी सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर मानसिक विकार. हिप्नोटिझमचा आणखीन एक वापर काय, तर मानसिक विकार. तर बरेच वेळा आपण बघतो की काही लोकांना भीती वाटणे, चिंता, काळजी, ताण, तणाव, नैराश्य, नकारात्मक विचार, आत्महत्येचे विचार, बरोबर, किंवा संशय घेणे, एकटेच हसणे, एकटेच बडबडणे, सारखं हात धुणे, बरोबर, सारखं आंघोळ करणे, असे अनेक प्रकार असतात. अनेक प्रकार असतात ज्यांना आपण मानसिक विकार म्हणतो. आपण म्हणतो त्याला मानसिक झाला, म्हणजे एकटाच तो बडबडत असतो, एकटाच तो हसत असतो, एकटाच तो सगळं करत असतो. हा, कारण नसताना चिडचिडा करणे, वगैरे वगैरे, झोप न लागणे. तर ही जी सगळी मानसिक विकार आहेत ना, हे मनाशी संबंधित आहे. आणि ह्याच्यासाठी समूळ उपचार एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा लोकांना जर तुम्ही हिप्नोटाइज केला आणि हिप्नोटिझम करून जर चांगल्या चांगल्या सूचना दिला, समजा एखाद्याला झोप लागत नाही, जर तुम्ही सूचना दिला की बाबा सचिन, तुझं तुझ्या झोपेवरती पूर्ण नियंत्रण आहे, तू कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी अगदी काही क्षणामध्येच झोपू शकतोस, तू रोज अतिशय गाढ आणि शांत झोप घेत आहेस, तुला सकाळी उठता क्षणी अतिशय फ्रेश आणि प्रसन्न वाटत आहे, तू अंथरुणावर पडता क्षणी पटकन तू झोपी जातोस, दिवसेंदिवस तुझी झोपेची क्वालिटी वाढत चाललेली आहे, दिवसेंदिवस तू अतिशय गाढ आणि शांत झोपी जात आहेस. अशा पद्धतीने काही पॉझिटिव्ह सूचना तुम्ही जर त्यांना दिला, तर काय होतं, तर त्या सूचना सगळ्या त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, आणि तिथून पुढं त्याला गोळ्यांची आवश्यकता नाही, तो अगदी पडल्या पडल्या पटकन झोपी जातो. ओके. तर या पद्धतीने कुणाला आणखीन वेगळे आहे, भीती आहे, कुणाला ताणतणाव आहे, कुणाला चिंता आहे, कुणाला काळजी आहे, या सगळ्यांच्या वरती तुम्ही सूचना देऊ शकता आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढू शकता. ह्याला आपण क्लिनिकल हिप्नोसिस म्हणतो. विकारावरती उपचार करण्यासाठी जे काही वापरलं जातं त्याला आपण क्लिनिकल हिप्नोसिस म्हणतो, ते आपण नंतर बघू. त्याच्यानंतर मनोशारीरिक विकार. तर मनोशारीरिक विकार म्हणजे कशाला आपण म्हणतो, की जे बाबा बीपी आहे, शुगर आहे, सेक्स पॉवर आहे, त्याच्यानंतर पोट साफ होत नाही, हस्तकंप होणे, त्वचा रोग होणे, बरोबर, डोकेदुखी, अंगदुखी, हे ऍसिडिटी होणे, अगदी तुम्हाला सांगतो कॅन्सर सुद्धा हे एक मानसिक विकार आहे. लक्षात घ्या, हार्ट अटॅक सुद्धा मानसिक विकार आहे, पॅरालिसिस सुद्धा एक मनोशारीरिक विकार आहे. मनोशारीरिक विकार आहे, ते आपण नंतर बघू मनोशारीरिक विकार म्हणजे काय. तर ह्या सगळ्यांना आपण मनोशारीरिक विकार म्हणतो. तर हे मनोशारीरिक विकार म्हणजे
पासून शरीरामध्ये तयार झालेले विकार, मनामुळे, मनातलं ताण तणाव भीती चिंता काळजीमुळे शरीरामध्ये जे विकार तयार होतात, तर त्या विकारांना आपण काय म्हणतो, मनो शारीरिक विकार किंवा सायकोसोमॅटिक डिसीज. सायको म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर, सायकोसोमॅटिक म्हणजे मनामुळे शरीरामध्ये तयार झाला. आता तुम्ही जेव्हा एखादा बीपीचा पेशंट आहे आणि जेव्हा डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टर काय म्हणतात, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, तुम्ही आनंदी राहा. बरोबर? तर का, तर बीपी हे टेन्शनचं विकार आहे. शुगरवाले, शुगरवाले सुद्धा काय म्हणतात, ताण तणाव चालणार नाही ह्याला, तुम्ही जेवढं ताण तणाव घेता तेवढं शुगर वाढणार आहे. हार्ट अटॅक, तिथं सुद्धा ते सांगितलं होतं, घाबरू नका, बिंदास्त राहा, निवांत राहा, व्यवस्थित जगा, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होतंय. म्हणजे काळजी भीती ताणतणाव हे सगळ्यांच्या मुळं हार्ट अटॅक तयार झालेला आहे. ओके. तर ही सगळीची सगळ्या गोष्टी काय आहेत बघा, सायकोसोमॅटिक आहेत. आणि जेवढा माणूस टेन्शन मध्ये, जेवढा माणूस ताणतणावामध्ये असतो, जेवढा माणूस रागीट असतो, जेवढा माणूस अशा वेगवेगळे विकार दाबून ठेवतो, तेवढं त्याच्या शरीरामध्ये विकार होत असतात आणि त्यांना आपण मनोशारीरिक विकार म्हणतो. तर हे सगळे विकार जे आहेत ना, हे सगळे विकार आपण घालू शकतो. सगळे विकार आपण काय करू शकतो, ह्या हिप्नोटिझमच्या माध्यमातून घालवू शकतो. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे, ते म्हणजे गुन्हेगार संशोधनासाठी. बरेच वेळा काय होतंय बघा, की काही लोक चोरी करतात, काही लोक बलात्कार करतात, काही लोक करप्शन करतात, काही लोक ऍक्सिडेंट करतात, परंतु ती लोक मी केलेले नाही असं म्हणून सांगतात. आणि पोलिसांनी किती जरी बडवलं, एखादा सराईत चोर असेल, सराईत एखादा बाबा गुन्हेगार असेल, तर त्याला कितीही तुम्ही बडवा, तर तो ते मान्यच करत नाही, तो मान्य करत नाही. परंतु हिथं, सॉरी, हा, हिथं आपण काय करू शकतो, तर त्या व्यक्तीला जर तुम्ही हिप्नोटिझमच्या अवस्थेत घेऊन गेला, तर हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये घेऊन गेल्यानंतर अंतर्मनाचे कॅरेक्टर आहे, अंतर्मनचे गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे, तर अंतर्मनाला खोटं बोलता येत नाही. अंतर्मन एकदम भोळं आहे, इनोसंट आहे, इमॅच्युअर्ड आहे, त्याला खोटं बोलता येत नाही, जे आहे ते बोलतं ते. जसं लहान मुलं असतात बघा, एकदम लहान मुलं सगळं धाड 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 ते आई वडिलांचं सगळं सांगून टाकतात ते पाहुण्यांच्या समोर, जरा सुद्धा ठेवत नाही. तसं आपलं अंतर्मन हे लहान मुलासारखं असतं, ते त्याला खोटं बोलताच येत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला हिप्नोटाईज करता आणि त्याला विचारता की बाबा तू मर्डर केलेला आहेस का, तू चोरी केलेला आहेस का, तर त्यावेळी तो जर केलं असेल तर तो म्हणतो हो, आणि केलं नसेल तर नाही. आणि हो म्हटलं तर त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकता, नाही म्हटलं तर सोडून द्या, कारण अंतर्मन कधी खोटं बोलत नाही. तर अशा पद्धतीने ना, की ही सगळी भ्रष्टाचार गुन्हेगार हे सगळं शोधण्यासाठी, किंवा खरं कोण गुन्हेगार आहे, खरं कोण गुन्हेगार नाही, हे शोधण्यासाठी आपण हिप्नोटिझमचा वापर करू शकतो. बरेच वेळा काय होतं, तुम्ही किती त्यांना मारला, एखादा सराईत गुन्हेगार असेल, प्रोफेशनल गुन्हेगार असेल, तर तो कधीही तुम्हाला सांगणार नाही मी मर्डर केलेलं आहे म्हणून. पण तेच तुम्ही जर त्याला हिप्नोटाईज केला, तर तो 100% सांगतो मी मर्डर केलेला आहे. आणि त्या उलट काय होतं बघा, एखादा अगदी साधा गरीब सुशिक्षित माणूस असेल, प्रामाणिक माणूस असेल, आणि जर समजा त्याच्यावरती संशय घेऊन पोलिसांनी त्याला जर बडवलं, तर तो काय करेल, की चोरी केलेले नसताना सुद्धा, गुन्हा केलेले नसताना सुद्धा, तर तो म्हणेल होय मी गुन्हा केलेला आहे, तर मला सोडून द्या. कारण का, आज न उद्या कोर्टामध्ये आपण बघून घेऊ, पण हे मार आपल्याला नको, म्हणून तो करू शकतो. पण कारण नसताना त्याला शिक्षा भोगावं लागते. आपल्या भारतामध्येच असे कितीतरी प्रसंग आहेत की लोकांना,
निर्दोष लोकांना पोलिसांनी पकडून आणले आणि त्याला गुन्हेगार म्हणून त्याला मारले. आणि ते मारला कंटाळून त्यांनी सांगितलं हो मी गुन्हा केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आले. आणि कारण नसताना तो काय झाला की तो गुन्हेगार झाला आणि संपूर्ण आयुष्य तो जेलमध्ये काढला. आणि नंतर ते सिद्ध झालं की बाबा हा गुन्हेगार नव्हता, दुसराच गुन्हा केला होता. असे कितीतरी प्रकरण आहेत. पण तेच जर तुम्ही आणि कितीतरी अशी प्रकरण आहेत की जे लोक मर्डर करतात, ऍक्सिडेंट करतात आणि काहीतरी करतात, बलात्कार करतात, भ्रष्टाचार करतात, पण ते सराईत गुन्हेगार असल्यामुळं ते किती मारलं तर ते नाही म्हणून सांगतात. आणि दुसरं म्हणजे त्यांना घाबरून साक्षीदार तयार होत नाही. आणि साक्षीदार नसल्यामुळं तो निर्दोष सुटतो. मर्डर करून सुद्धा तो निर्दोष सुटतो. आणि दुसरा माणूस काही न करता सुद्धा तो कारण नसताना तो अडकतो. तर ह्याला एक बेस्ट पर्याय काय आहे? तर तुम्ही त्यांना हिप्नोटाइज करा. हिप्नोटाइज केल्यानंतर जे असेल ते सत्य बाहेर येतं. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्याला शिक्षा द्यायचा का सोडून द्यायचं तुम्ही ते निर्णय घ्या. दुसरं, हिप्नोटिझमचा आणखीन एक वापर कुठं होऊ शकतो? तर बरेच वेळा काय होतं बघा, की कोर्टामध्ये केसेस चालतात. समजा एखाद्याने मर्डर केलं किंवा एखाद्याने भ्रष्टाचार केलेले आहे, एखादा आमदाराने भ्रष्टाचारमध्ये अडकलेला आहे आणि ते केसेस चालतात. किती वर्ष? 25, 30, 40, 50 वर्षापर्यंत केसेस चालतात ते. लालू प्रसाद यादवनी चारा घोटाळा आम्ही 10वी असताना केला होता. आणि परवा 3-4 वर्षापूर्वी ते चारा घोटाळ्याचा निकाल लागला. आता आम्ही रिटायरमेंटला आलो. म्हणजे एवढी वर्ष जर ती केसेस चालले, मग त्याला अर्थ काय? त्या काळची सगळी माणसं मरून जातात, कुणाला न्याय मिळणारच नाही. पण त्यापेक्षा त्याच वेळी अगदी जेव्हा समजा 30 वर्षापूर्वी त्यांनी जर गुन्हा केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर त्याच वेळी जर तुम्ही त्याला हिप्नोटिझम केला असता आणि कोर्टामध्ये विचारलं असता तू बाबा चारा घोटाळा केलेला आहेस का, आणि तिथं तो मान्यच केला असता मी हे केलेलं आहे, तर तेव्हाच तुम्ही त्याला शिक्षा दिला असता. पण आज त्याला म्हातारपणी शिक्षा देऊन काय उपयोग? म्हणून निकाल सुद्धा, कोर्टातले निकाल सुद्धा लवकरात लवकर लागण्यासाठी हे उपयोगी पडतं. त्या क्षणाला तुम्हाला निकाल लाभतोय. एका तासामध्ये तुम्ही सांगू शकता हा गुन्हेगार आहे की नाही. अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला शिक्षा सुनावू शकता. इतकं फास्ट आपलं काम होऊ शकतं. आणि दुसरं की ह्याच्यामधून काय होतं बघा, की भ्रष्टाचार पण कमी करतायत. आज समजा जिल्हा परिषद, पंचायत समिती, LIC ऑफिस, इकडं तिकडं लायसन्स जिथं मिळतो ते ऑफिस, तुम्ही गेला ना पैसा शिव काहीच नाही तिथं. पैसा द्या पहिला, मग तुमचे कागदोपत्र बाहेर पडतील. पण तुम्ही जर समजा हिप्नोटिझम हे जर प्रत्येक कर्मचाऱ्यांना कंपल्सरी केला, प्रत्येक कर्मचाऱ्यांना हिप्नोटिझम कंपल्सरी करायचं, 31 डिसेंबरला सगळ्यांना हिप्नोटिझम करायचं आणि त्यांना विचारायचं तू 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत काय काय गुन्हा केलेले किंवा किती लोकांच्याकडनं किती पैसे खाल्लेले ते सांग. तर तो अगदी एक एक रुपयाचा हिशोब सुद्धा तुम्हाला त्या 31 डिसेंबरला देईल. जर तुम्ही हिप्नोटिझम कायद्याने जर मान्य केला, काय होईल लक्षात घ्या, की कोणीही भ्रष्टाचार करण्याचा धाडसच करणार नाही. जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, कुठं पण मंत्रालयामध्ये कुणीच करणार नाही. कारण का? तर आज जरी यांच्याकडनं 10 रुपये घेतलो तरी मला 31 डिसेंबरला सांगावंच लागणार आहे मी यांच्याकडनं 10 रुपये घेतलो. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचं धाडसच करणार नाही, गुन्हेगार करण्याचं धाडसच करणार नाही, कारण ते आपल्याला आज ना उद्या सांगावं लागणार आहे. म्हणून नार्को किंवा हिप्नोटिझम जे आहे, हिप्नोटिझम हे आपण कायद्याने कंपल्सरी करायला पाहिजे. मगच गुन्हेगार आपल्या देशातला कमी होतो. त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी हिप्नोटिझमचा वापर होतो. बरेच वेळा काय होतं बघा, की खेडेगावमध्ये अंगात देवी आलेला आहे, अंगात देव आलेला आहे म्हणून नाचत असतात. कोंबडी माग, केळी माग, जिभे शस्त्र टोचून घे, हे सगळे प्रकार करतात. हा सगळा जो प्रकार आहे ना, हा सगळा आपला अंतर्मनाचं काम आहे. ते स्वयंसूचना येते. काही लोक सूचना घेतात
आता पुढच्या महिन्यामध्ये जत्रा आहे आणि जत्रेच्या वेळी सगळं हलगी वाजंत्री सगळं वाजणार आहे आणि त्यावेळी माझ्या अंगात देवी येणार आहे आणि देवी आलं की मी अग्नीवरनं चालणार किंवा मी जीवे शस्त्र टोचून घेणार, मला काहीच होणार नाही, असं एक रिपीटेडली सूचना घेतल्या जातात. आणि बरोबर जेव्हा ते वाजवलं जातं तर त्यावेळी हे ट्रान्समध्ये जातात, हिप्नोटिझमच्या अवस्थेत जातात आणि मग आपोआपच त्या सगळ्या प्रोसिजर घडतात. मग अग्नीवरनं चालतात, जीवेशस्त्र टोचून घेतात आणि वेगवेगळे प्रकार ते करतात. पण इथं ही सगळं जो काही अंधश्रद्धा आहे, अशा पद्धती भरपूर अंधश्रद्धा आहे, तर ते आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. त्याच्यानंतर हिप्नोटिझमचा वापर जे आहे की आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकतो. इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे कसं, की समजा मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, लग्न झाला पाहिजे किंवा आणखीन वेगवेगळे कामं माझे झाले पाहिजेत. तर ही सगळी ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या मदतीने ते करू शकता. कारण का, आपलं अंतर्मन हे विश्वमनाला जोडलं गेलेलं आहे. वैश्विक शक्तीला जोडलं गेलेलं आहे. त्यामुळं आणि वैश्विक शक्तीकडं सगळं काही आहे. त्याच्याकडे जे पाहिजे ते सगळं आहे. आणि म्हणून तुम्ही जर त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये तुमच्या अंतर्मनाला जर सांगितलं, की बाबा मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसा पाहिजे, तर ह्या सूचना तुमच्या अंतर्मनाच्या माध्यमातून ते युनिव्हर्सल माइंडकडे जातात. आणि युनिव्हर्सल माइंडकडे ह्या सूचना गेले, तर युनिव्हर्सल माइंड काय करतं, की त्या त्या सूचनाप्रमाणे, विचाराप्रमाणे, मागणीप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये ती घटना घडवून आणते. यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणतो, अफर्मेशन्स म्हणतो. म्हणजे फक्त सूचना घेऊन, फक्त प्रार्थना करून, फक्त कल्पना करून, बरोबर, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकता. हे आज एकदम सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. याच्यावरती जगभरामध्ये कार्यशाळा चालू असतात, बरोबर. आणि हे हे सत्य आहे की बाबा, आपल्या बाह्य मनामध्ये आपण सारखे जे विचार करतो, तर ते विचार आपल्या अंतर्मनामध्ये जातात आणि एकदा काही ते अंतर्मनामध्ये गेले, तर अंतर्मनातले विचार हे युनिव्हर्सल माइंडकडे जातात आणि युनिव्हर्सल माइंडकडे एकदा गेले, तर युनिव्हर्सल माइंड त्या त्या विचाराप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये घटना घडवून आणतो. म्हणून आपले डोक्यातील प्रत्येक विचार हे देवाकडे जात असतं, लक्षात ठेवा. युनिव्हर्सल माइंडकडे जात असतं आणि जे आपण रिपीट रिपीट करतो ते अंतर्मनाकडे जाऊन ते युनिव्हर्सल माइंडकडे जातं आणि रिपीट जिथं केला जातो ना, तर त्याच्यावरती काम होतं. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करा, पण रिपीट रिपीट तेच 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 चालू आहे. मग त्यावेळी काय होतं, तर ते विचार युनिव्हर्सल माइंडकडे जातात आणि त्या पद्धतीने निश्चितपणे घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, किंवा तुझे विचारच तुम्हाला घडवतात, तुमचे विचारच तुम्हाला बिघडवतात. यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर थॉट्स. ॲज यू थिंक सो यू बिकम. हे सगळं आपण ऐकतो. कारण का, तर आपल्या विचारातूनच आपलं जीवन बनत असतं. आपल्या आयुष्यामध्ये त्या घटना घडत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या, की आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी त्या हिप्नोटिझमच्या माध्यमातून किंवा माइंड प्रोग्रामिंगच्या माध्यमातून ते मिळवू शकतो. त्याच्यानंतर अतिंद्रिय शक्ती विकास करण्यासाठी सुद्धा हिप्नोटिझमचा वापर होतो. मी तुम्हाला सांगितलं, आपल्या मनामध्ये अगदी देवदेवतांच्याकडे जी क्षमता होती ती सगळी क्षमता आपल्याकडे आहे. तुम्ही त्यांना सिद्धी म्हणा, तुम्ही त्यांना अतिंद्रिय शक्ती म्हणा किंवा तुम्ही काही त्यांना सांगा, तर त्या सगळ्या क्षमता आपल्या आतमध्ये आहेत. आणि आपण जर वारंवार प्रोग्रामिंग करून घेतलो किंवा एखाद्या व्यक्तीला वारंवार आपण संमोहित करून त्याला जर सूचना दिलो, तर मी काल सांगितल्याप्रमाणे ती सगळीची सगळी विद्या किंवा क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीराने संचार करणे किंवा दुसऱ्यांच्या मनामध्ये विचार पाठवणे, दुसऱ्यांच्या मनातील विचार ओळखणे,
किंवा रिमोट व्ह्यूइंग, लांबची घटना बघणे किंवा भविष्यातील घटना बघणे, क्लिअर वायंट, ओके, डाउजिंग, अशा अनेक प्रकार मी जे काल सांगितलो, ॲटो रायटिंग, हा, तर ही सगळी क्षमता आपल्या आतमध्ये आहे. आणि जर वारंवार वारंवार आपण जर संमोहित होऊन तर त्याबद्दल आपण जर सूचना घेतलो तर त्या क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप होतात, विकसित होतात. आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं जगभर प्रचंड संशोधन चालू आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ऑकल्ट हिप्नोसिस किंवा ESP, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर हिप्नोटिझमचा वापर आपण करमणुकीसाठी करू शकतो. जसं सिनेमा, नाटक, सर्कस हे सगळे करमणुकीचे एक साधन आहेत. त्याच पद्धतीने हिप्नोटिझमचा प्रोग्राम सुद्धा एक छान करमणुकीचं साधन आहे. ह्याच्यामध्ये अगदी 3-3, 4-4 तास तुम्ही लोकांचे मनोरंजन करू शकता. गणेशोत्सव, नवरात्रमध्ये तुम्ही स्टेजवरती अगदी 50-60 लोकांना बोलून घेऊन त्यांना तुम्ही हिप्नोटाइज करू शकता. आणि हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये त्यांना काही सूचना जर दिला तुम्ही तर त्या सूचनाप्रमाणे ते काम करतात आणि त्याच्यातनं एक मनोरंजन होतं. उदाहरणार्थ तुम्ही जर म्हटला की बाबा तुम्ही कुत्री आहात भुंका, तर ती कुत्र्यासारखं भुंकायला लागतात. तुम्ही जर म्हटलं तुम्ही कॉलेज कुमारी आहात, मेकअप करा, तर ती कॉलेज कुमारीप्रमाणे मेकअप करायला लागतात. तुम्ही जर म्हटला किंवा तुम्ही एक वक्ते आहात किंवा शरद पवार आहात तर शरद पवार प्रमाणे भाषण करा. दुसऱ्याला म्हटलं तुम्ही बाळासाहेब ठाकरे आहात, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणे भाषण करा, तर त्या स्टाईलमध्ये ती भाषण करायला लागतात. तुम्ही जर म्हटलं तुम्ही भिकारी आहात, भीक मागा, तर भीक मागायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीने ना, की जवळपास 3 ते 4 तासाचा कार्यक्रम, अतिशय मनोरंजक अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही त्या लोकांच्याकडनं करून घेऊ शकता. म्हणून हिप्नोटिझमचा वापर आपल्याला करमणुकीसाठी सुद्धा करता येतो. बघा, हिप्नोटिझम म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर हिप्नोटिझमचे वापर मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलं पोटात असल्यापासून तुम्ही काय करू शकता, त्यांना प्रोग्रामिंग करू शकता आणि त्यांचे सगळे प्रॉब्लेम घालू शकता. त्याच्यानंतर लहान मुलांचे सगळे विकार, विद्यार्थ्यांचे विकार, व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला विकास करायचा आहे, मानसिक विकार, मनोशारीरिक विकार, व्यसन, बरोबर, दारू, सिगारेट, तंबाखू, हे सुद्धा तुम्ही हिप्नोटिझमने सोडू शकता. त्याच्यानंतर गुन्हेगार शोधण्यासाठी, भ्रष्टाचार वगैरे, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी, अतिंद्रिय शक्ती विकास करण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी आणि करमणुकीसाठी. तर या पद्धतीने हिप्नोटिझमचे प्रचंड उपयोग आहे. अगदी पोटात असलेल्या बाळापासून अगदी मरायला आलेल्या व्यक्तीपर्यंत आपण हिप्नोटिझमचा वापर करू शकतो. या ठिकाणी होणार नाही असं क्षेत्रच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये हिप्नोटिझमचा वापर आपल्याला करता येतं. तर हिप्नोटिझम मध्ये नेमके किती प्रकार आहे? तर हिप्नोटिझम मध्ये लक्षात घ्या, एकूण मुख्य 2 प्रकार. एक सेल्फ हिप्नोटिझम आणि दुसरा हेट्रो हिप्नोसिस. सेल्फ हिप्नोसिस म्हणजे काय? स्वतःच्या स्वतः संमोहन अवस्थेत जाणे, ह्याला आपण सेल्फ हिप्नोटिझम म्हणतो. हेट्रो हिप्नोसिस म्हणजे काय? तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संमोहित करणे, ह्याला आपण हेट्रो हिप्नोसिस म्हणतो. आता सेल्फ हिप्नोटिझमने किंवा हेट्रो हिप्नोसिस मध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. काय प्रकार आहे हेट्रो हिप्नोटिझम मध्ये? की तुम्ही जर स्टेजवरती प्रोग्रामिंग करण्यासाठी, आता मी जे सांगितलं, 50-60 लोकांना तुम्ही हिप्नोटाइज करून करमणुकीचा जर कार्यक्रम तुम्ही जर करत असाल तर त्याचं नाव त्याने दिलेलं आहे स्टेज हिप्नोटिझम. आणि जर तुम्ही पेशंटवरती हिप्नोटाइज करून तर त्याचं व्यसनाबद्दल, विकाराबद्दल सूचना देत असाल तर त्याला म्हटलं जातं हिप्नोथेरपी किंवा क्लिनिकल हिप्नोसिस. आणि त्याच्यानंतर मी मग सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही गुन्हेगारांच्या वरती हिप्नोटाइज करत असाल, आतंकवादी, चोर, बलात्कार केलेले,
त्याच्यानंतर भ्रष्टाचार केलेले, ह्यांच्यावरती जर तुम्ही हिप्नोटिझम करून त्यांच्या गुन्हेसंबंधी माहिती मिळवत असाल तर त्याचं नाव आहे क्रिमिनल हिप्नोसिस. आणि मागे सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये अतिंद्रिय शक्ती तुम्हाला डेव्हलप करायचं असेल, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन्स तुम्हाला डेव्हलप करायचे असतील, तर त्याला आपण म्हणतो ऑकल्ट सायन्स किंवा ऑकल्ट हिप्नोसिस. आणि टेलेहिप्नोसिस म्हणून एक प्रकार आहे. टेलेहिप्नोसिस म्हणजे काय, की आता एकदम रिसेंट आहे, म्हणजे अलीकडं आहे, तर ते फार विकसित झालेलं नाही म्हणा किंवा फार गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, की ज्या व्यक्तीला सूचना द्यायच्या आहेत, संदेश पाठवायचे आहेत, तर त्या व्यक्तीचे एक फोटो घेतला जातो आणि ते फोटो एका सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल करतात आणि ते सॉफ्टवेअरमध्ये घालून तर त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एखादा मेसेज टाईप करतात. समजा कॉल मी इमिडिएटली, मला पटकन फोन कर, आणि क्लिक करतात. तर क्लिक केल्यामुळे काय होतं, त्या सॉफ्टवेअर मधून काही व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, काही वेव्ज, काही तरंग निर्माण होतात आणि त्या तरंग जे असतात ते फक्त त्या व्यक्तीकडे पर्यंत पोहोचतात आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये आदळतात की बाबा खानापुरे सरनं फोन कर, खानापुरे सरनं फोन कर, खानापुरे सरनं फोन कर. आणि मग त्याला असं वाटायला लागतं नाही, खानापुरे सरनं फोन करायला पाहिजे, आणि लगेच तो फोन उचलतो आणि तो फोन करतो. असं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये संदेश पाठवणे, ह्याला आपण म्हणतो टेलेहिप्नॉसिस किंवा कोर्ट हिप्नॉसिस. बरं का. तर हे काही लोक, काही सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलेले आहे आणि ते गुप्त पद्धतीने ते लोक त्याचा वापर करतात. अजून ते मार्केटमध्ये आलेलं नाही, पण एक नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही येत आहे. ओके. तर जसं बघा, माझ्या मोबाईल मधून टाईप मी केलो की कॉल मी इमिडिएटली, आणि तुमचा नंबर दाबलो, मोबाईल नंबर तुमचा दाबलो आणि त्याला क्लिक केलं, तर मेसेज जाणार. आता जगामध्ये लाखो कोट्यावधी मोबाईल्स आहेत, पण त्यांच्या ठिकाणी ते जात नाही. तुमच्या तुमचा नंबर दाबल्यामुळे फक्त तुमच्या ठिकाणी जाणार, तुमच्या मोबाईलमध्ये जाणार, आणि तुम्ही ते मेसेज बघणार आणि ते फोन करणार. तसं सेम टेक्नॉलॉजी इथं आहे, की बाबा त्या फोटो इथं घेतला जातो आणि त्या फोटोच्या माध्यमातून त्या व्यक्तीला लागणारी फ्रिक्वेन्सी इथं क्रिएट केल्या जातात आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात आणि त्या माणसाला आपोआपच वाटायला लागतं की बाबा ह्यांना फोन करायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने ते लोक फोन करतात. ओके. तर त्याला आपण टेलेहिप्नोसिस किंवा कोअर्ट हिप्नोसिस म्हणतो. तर हे मी सगळं सांगितलं. आता सेल्फ हिप्नोटिझम म्हणजे काय, तर सेल्फ हिप्नोटिझम म्हणजे स्वतःच्या स्वतः समोरच्या अवस्थेमध्ये जाणे आणि स्वतःच्या अंतर्मनाच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या अंतर्मनामध्ये आपल्याला पाहिजे तशी सूचना घेणे किंवा कल्पना करणे आणि आपल्या अंतर्मनाच्या मदतीने त्या सगळ्या प्रॉब्लेम पासून मुक्त होणे. समजा व्यसन आहे, तर व्यसनाबद्दल जर सूचना घेतला तर तुमचं अंतर्मन तुम्हाला व्यसनमुक्त करतं. समजा भीती वाटते, तर तुम्ही भीतीबद्दल तुम्ही तुमच्या बाह्य मनाने तुमच्या अंतर्मनाला सांगायचं की बाबा माझ्यातलं भीती घालवतो. तुम्ही असं प्रॉपरली जर सांगितला तर तुमच्यातली भीती नष्ट होऊन जाते. समजा तुम्हाला सारखा राग येत असेल, तर तुम्ही स्वसंमोहन अवस्थेत जावा आणि अंतर्मनाला प्रोग्रामिंग करा की बाबा माझं मन एकदम शांत आणि प्रेमळ ठेव. तर काय होतं, आपोआपच तुमच्यातला स्वभाव बदलून जातं, राग कमी होतोय. तर या पद्धतीने स्वतःच्या बाह्य मनाने स्वतःच्या अंतर्मनामध्ये प्रोग्रामिंग करणे म्हणजे सेल्फ हिप्नोटिझम. आणि ह्याच्यातनं आपण काय काय करू शकतो, तर सगळ्या प्रकारचे विकार घालू शकतो, व्यसन घालू शकतो, स्वभावातील दोष घालू शकतो. विद्यार्थी असतील तर एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढू शकतात. आपली कुठली इच्छा आपण पूर्ण करू शकतो.
तुम्ही जर तुमच्या अंतर्मनाला सांगितलं की बाबा मला नोकरी पाहिजे, मला नोकरी मिळवून दे, तर त्याच्यातनं ते नोकरी मिळून जातं. किंवा आध्यात्मिक प्रगती करता येते स्वतःचे, ध्यान लागत नाही, नामस्मरण होत नाही किंवा इतर काही आध्यात्मिक प्रोसेस होत नाही. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला प्रोग्रामिंग करून ते सांगू शकता, मला ध्यानाच्या खोल अवस्थेत घेऊन जा, मला थॉटलेस स्टेटमध्ये घेऊन जा. या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगू शकता. किंवा समजा तुम्हाला अतिंद्रिय शक्तीमध्ये जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही स्वतःमध्ये ही क्षमता विकसित करू शकता. माझा एक विद्यार्थी आहे, तुम्ही युट्यूबला कदाचित बघितलं असेल, तर तो पूर्ण आयुष्य त्याने अतिंद्रिय शक्तीवरती घालवलेलं आहे. आणि आज त्याच्याकडे इतकी क्षमता डेव्हलप झालेली आहे की तो आता सगळ्यांचं भविष्य भूत सगळं सांगतो, त्याच्यावर उपाय सांगतो वगैरे. तर ह्या पद्धतीने आपण ज्याच्यावरती काम करतो थोडे दिवस, त्या पद्धतीने आपलं अंतर्मन काम करतं. मग मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हिप्नोथेरपी म्हणजे काय, स्टेज हिप्नोटिझम म्हणजे काय, क्रिमिनल हिप्नोटिझम म्हणजे काय, ऑकल्ट हिप्नोटिझम म्हणजे काय, हा टेले किंवा कोर्ट हिप्नोसिस म्हणजे हे सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. तर हिप्नोटिझम ह्या शास्त्राबद्दल ना लोकांच्या मध्ये बरेचसे गैरसमज आहेत. काही लोकांना काय वाटतं की हिप्नोटिझम म्हणजे एक दैवी शक्ती आहे आणि हिप्नोटिझम करणाऱ्या लोकांच्याकडे एक विचित्र प्रकारची एक शक्ती असते. तसं काहीच नाही ऍक्च्युली. शक्ती तर सगळ्यांच्याकडे आहे आणि हे एनिमल मॅग्नेटिझम आहे. ते सगळ्यांच्याकडे एक प्रकार चुंबकीय शक्ती आहेच आणि कोणीही कुणाला हिप्नोटाइज करू शकतो. त्याला काय स्पेशल तुम्हाला ती डेव्हलप करायला पाहिजे असं काही नाही. फक्त ती ज्या लोकांच्या मध्ये ही चुंबकीय शक्ती कमी प्रमाणामध्ये आहे, तर त्या लोकांना थोडंसं त्राटक साधना किंवा प्राणायाम हे सगळं करावं लागणार आहे. परंतु प्रत्येकांच्याकडे नैसर्गिकपणे शक्ती असल्यामुळं कोणीही कुणालाही संमोहित करू शकतो. दैवी शक्ती असायची कारण नाही, ते मुळातच सगळ्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं की हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये माणसं बेशुद्ध पडतात. मी तुम्हाला काल सांगितलं, बेशुद्ध कुणीच पडत नाही. काय बेशुद्ध कुणीच पडत नाही, ते सगळे जागेच असतात. आणि हा, फक्त तुम्ही जर त्यांना सूचना दिला की बाबा तुम्ही जागे झाल्यानंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही, असं जर सूचना दिला, तर मात्र त्यांना नंतर काहीच आठवत नाही. एवढा प्रोसिजर होतो. पण तुम्ही सूचना नाही दिला, तर त्याने हिप्नोटिझमच्या अवस्थेत काय केले, कसं केले, ते सगळं आठवतं. बाहेर कोण कोण बसलेले आहे, कोण कोण गप्पा मारतात, कशावर गप्पा मारतात, हे सगळं त्याला आठवतं किंवा ऐकू येत असतंय. आणि त्याला हेही कळत असतं की मी जमिनीवरती झोपलेलं आहे, हिप्नोटिस्ट माझ्या जवळ उभा आहे, तो मला सूचना देतो, हेही कळतं. पण फक्त तो काय, त्यावेळी तो स्वतःच्या कंट्रोलमध्ये नसतो. स्वतःच्या कंट्रोलमध्ये नसतो आणि हिप्नोटिस्ट जसं सांगेल तसं तो काम करत असतो. याचा अर्थ हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये माणसं बेशुद्ध नसतात, ते शुद्धीवरच असतात, त्यांना सगळं कळत असतं. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बस हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये नेमकं काय घडलं हे कळत नाही, आठवत नाही. तसं नाही, ते आठवतंय. आठवतंय. फक्त तुम्ही जर सूचना दिला की बाबा तू जागे झाल्यानंतर ह्या गोष्टी आठवणार नाही, तर त्याच वेळी त्यांना ते आठवत नाही. तुम्ही जर न सूचना देता जागे केला, तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्याच्यानंतर काही लोकांना वाटतं हिप्नोटिझम करून लुबाडता येतं. आपण सिनेमा किंवा तुमच्या सिरियलमध्ये वगैरे बघत असतो. लोक संमोहित करतात, मग तुझे दागिने काढून दे, तुझ्याकडनं पैसे काढून दे वगैरे वगैरे. पण तसं ऍक्च्युअली करता येत नाही. कारण का, हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये आपलं अंतर्मन नेहमी आपलं संरक्षण करत असतं. आणि म्हणून तुम्ही जर हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जर त्याला चुकीची सूचना जर दिला, तर तो पटकन जागे होतो, उठून बसतो. समजा एखादा माणूस कधीही आयुष्यामध्ये मारामारी केलेली नाही आणि तुम्ही जर म्हटला ही चाकू घे तुझ्या हातामध्ये आणि त्या समोरच्या माणसाला मारू नये, तर तो मारणार नाही, तो जागे होतो. समजा एखादा माणूस आहे आणि तो कधीच मटण खाल्लेलं नाही आणि त्याला जर तुम्ही म्हटला तुझ्या समोर मी मस्तपैकी मटण वाढून ठेवलेलं आहे आणि तू जेव, तर तो कधीच जेवणार नाही, पटकन तो जागे होईल. ओके. तर या पद्धतीने तुम्ही जर त्यांच्या संस्काराच्या बाहेर
सूचना जर दिला, हा तुम्ही त्यांना मिरच्या खावा म्हणा, डान्स करा म्हणा, कुत्र्यासारखं भुंका म्हणा, ते करतात सगळं. पण एखादा धोक्याचा सूचना जर दिला तर मात्र ते जागे होतात. त्यामुळं हिप्नोटिझम करून कुणालाही लुबाडता येत नाही. ओके. त्याच्यानंतर काही वेळा सूचना, हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये आपण एखादी सूचना जर दिलो तर सगळ्याच्या सगळ्या सूचना ते पाळले जातात असं पण नाही. जर हिप्नोटिझमचा जर पहिल्या अवस्थेत जर तो असेल, अल्फा स्टेट ज्याला आपण म्हणतो, अल्फा स्टेटमध्ये असेल तर तो त्या सूचना फेटाळू शकतो. तुम्ही सांगितलेलं, समजा तुम्ही डान्स कर म्हटला आणि तो अल्फा स्टेटमध्ये आहे आणि त्याला वाटलं नाही मला डान्स करायचं नाही, तर तो डान्स करू शकत नाही, तो नाकारू शकतो. पण तो थीटा स्टेजमध्ये जर गेला, डीप अवस्थेमध्ये जर गेला, तिथं मात्र तुम्ही काही सूचना दिला तर ती सूचना नाकारू शकत नाही. अल्फामध्ये सूचना नाकारू शकतो. म्हणून हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये सगळीच्या सगळ्या सूचना स्वीकारल्या जातात असं नाही. काही सूचना नाकारू शकतात जर तो अल्फामध्ये असेल तर. तो थीटामध्ये असेल तर सूचना मात्र स्वीकारतो. आता काही लोकांना असं वाटतं की बाबा हिप्नोटिस्टनी जर सोडून गेला, हिप्नोटिझम केलेलं आहे आणि हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये सोडून तो निघून गेलेला आहे, त्यावेळी त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेतला माणूस जागा होऊ शकत नाही असं बरेच लोकांना वाटतं. आणि म्हणून लोक विचारतात तुम्हाला जागे करता येते का. पहिला त्यांचा प्रश्न असतो तुम्हाला जागे करता येते का. परंतु लक्षात घ्या, हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये एखादा माणूस गेला आणि जर समजा तिथं संमोहन तज्ञ जो हिप्नोटिस्ट आहे तो सोडून पण गेला, तर मग काय होतं, सोडून जरी गेला असला तरी तर त्या हिप्नोटिझमच्या अवस्थेतील व्यक्ती आपोआप नैसर्गिक झोपेत जातो. नैसर्गिक झोपेत जातो. त्याची झोप पूर्ण झाल्यानंतर मग तो जागे होतो. मग त्याला 2 तास लागेल, 1 तास लागेल. किंवा हिप्नोटिस्ट बोलायचं थांबवलं किंवा हिप्नोटिस्टचा आवाज 10 मिनिटं ऐकू आला नाही तरी तो आपोआपच डोळे उघडतो. 10 मिनिटं जरी ऐकू आलं नाही हिप्नोटिस्टचा आवाज, तो आपोआपच डोळे उघडतो आणि जागा होतो. किंवा दुसऱ्यानी जरी त्याला स्पर्श केला आणि जागे हो असं जरी सूचना दिला तरी तो डोळे उघडतो, जागे होतो. त्यामुळे रिस्क म्हणून असं ह्याच्यामध्ये काहीच नाही. असं हिप्नोटिझमच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नाही की बाबा 20 वर्षापूर्वी एका हिप्नोटिस्टने हिप्नोटाइज केला होता आणि आज सुद्धा तो माणूस हिप्नोटिझमच्याच अवस्थेत आहे, तो जागे झालेला नाही, असं कधीच होत नाही आणि कधी झालं नाही. आरामशीर तो आपोआपच 10-15 मिनिटांमध्ये तो उठून बसतो. किंवा काही वेळा तो नैसर्गिक झोपेत जातो. रात्री जसं झोपतात त्या पद्धतीने तो झोपी जातो आणि मग नंतर तो काय करतो, झोप पूर्ण झाल्यानंतर उठून बसतो. बाकी काही होत नाही. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं की फक्त दुबळ्या मनाच्या लोकांना हिप्नोटाइज करता येतं. जी लोक अति हुशार आहे, बुद्धिमान आहे, ज्यांचा स्वभाव स्ट्रॉंग आहे, अशा लोकांना हिप्नोटाइज करता येत नाही. अतिशय चुकीचं आहे. कुणालाही हिप्नोटाइज करता येतं. तो दुबळा असो, स्ट्रॉंग असो, हुशार असो, मट्ट असो, कुणी असो. हा, फक्त टोटली मेंटली डिस्टर्ब आहे, अगदी रस्त्यात तो दगड मारत फिरतो, अशा लोकांना करता येत नाही. कारण त्यांचं लक्षच लागणार नाही, त्यांची एकाग्रता नसणार आहे. पण सर्वसामान्य माणसापैकी कोणालाही हिप्नोटिझम करता येतं. त्याच्यानंतर हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये डोळे बंदच असायला पाहिजे. डोळे उघडले की तो माणूस जागे होतो असं काही लोकांना वाटतं. नाही, तो डोळे जरी उघडला किंवा तुम्ही डोळे उघडून जरी त्याला डान्स कर म्हटला, डोळे उघडून जरा त्याला जर तुम्ही म्हटला किंवा तुम्ही कुत्र्यासारखा भुंका, डोळे उघडे ठेवून तुम्ही भिकाऱ्यासारखा भीक मागा असं जरी म्हटला आणि सगळे जरी डोळे उघडले तरी त्याच्यातला कोणी जागे होत नाही. कोणी जागे होत नाही, त्यांना काही समोरचं दिसत पण नाही. त्यामुळे डोळे बंद असल्या काय उघडले असल्या काय काही फरक पडत नाही. ओके. त्यामुळे तो विषय नाही. आता बरेच लोक हिप्नोटिझम करून काही प्रयोग म्हणून ती लोकांनी केलेला आहे. हिप्नोटिझम करायचा
आणि त्याला सांगायचं तुझे डोळे उघड आणि पूर्ण दिवसभर तू माझ्याबरोबर फिरायचा आहे आणि तुला सांभाळायचं, सांभाळून फिरायचंय, कुणालाही धडक द्यायची नाही किंवा कुठल्याही गाडी वगैरे धडक देत असेल सावध व्हायचंय आणि एकदम तू नॉर्मल मध्ये सगळीकडे सावध होऊन चालायचं आहे. पण माझ्या बरोबर तुला यायचंय दिवसभर आणि मी जे तुला सांगेन ते काम तुला करायचं आहे. असं ते हिप्नोटिझम करून त्याचे डोळे उघडायला लावतात आणि दिवसभर त्याला फिरवतात आणि काही काम सांगितलं तर तो काम करून आणतो. इथं जा ते घेऊन ये, तिथं जा ते घेऊन ये, सगळं व्यवस्थितपणे करतो. तरी सुद्धा तो हिप्नोटिझमच्या अवस्थेत असतो. त्यामुळं हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये डोळे बंदच असायला पाहिजे किंवा तो आडवा झोपलेलाच पाहिजे. तो उभा राहू शकत नाही किंवा तो चालू शकत नाही, हा काही विषय नाही. तो काही करू शकतो. बरोबर, काही करू शकतो. त्याच्यानंतर काही लोकांना असं वाटतं की हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये जी पेशंटला आपण सूचना देतो, विकाराबद्दल, व्यसनाबद्दल जे सूचना देतो, ती सूचना तात्पुरत्या काळासाठी काम करतात. नंतर ती विकार पुन्हा येतात. पुन्हा तो माणूस व्यसन करायला लागतो, असं काही लोकांना वाटतं. पण ते चुकीचं आहे. कारण का, एकदा जर तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्या अंतर्मनाला सांगितलं की बाबा तंबाखू खाणं वाईट आहे आणि तू तंबाखू खाणं पूर्णपणे बंद कर आणि तू तंबाखू खाणं बंद केल्यानंतर तुला खूप आनंद मिळणार आहे आणि तुला जबरदस्त इच्छा आहे की तंबाखू खाणे बंद करायचं तुला आणि तू आता आजपासूनच तू बंद करणार आहेस ते, असं आपण जर चांगले चांगले सूचना जर दिलो आणि त्या सूचना प्रॉपरली त्याच्या अंतर्मनामध्ये गेले, समजा त्याला कदाचित 5 वेळाला हिप्नॉटिझम करून सूचना द्यावा लागेल, 10 वेळा द्याव्या लागेल, 20 वेळा द्याव्या लागेल, पण एकदा काय त्या सूचना अंतर्मनामध्ये व्यवस्थितपणे पेरले गेले तर त्याच्यानंतर तो माणूस आयुष्यामध्ये कधीच तंबाखू खाणार नाही. खूप लोकांची मी हे सवय सोडवलेलं आहे, कधीच खाणार नाही. तो इलाज कायमस्वरूपी असतो. एकदा अंतर्मनाने पकडलं ना, नाही तंबाखू खायचं नाही, विषय संपला. मग आयुष्यभर कधीच तो हात लावत नाही. हा, अर्धवट तुम्ही ट्रीटमेंट दिला, अंतर्मनामध्ये व्यवस्थितपणे पेरलं गेलं नाही, व्यवस्थितपणे त्याला अंतर्मनापर्यंत पाठवलं गेलं नाही, काहीतरी चुका झालेल्या आहेत, मग मात्र त्या विकार पुन्हा उद्भवू शकतात. परंतु तुम्ही जर व्यवस्थित आणि कंप्लीट ट्रीटमेंट जर दिला तर मात्र तो पेशंट कायमस्वरूपी बरा होतो. कायमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी. ओके. त्याच्यानंतर आपण बघू की नेमके विकार म्हणजे काय. ओके, नेमके विकार म्हणजे काय आणि हे विकार किती प्रकारचे आहेत आणि त्या विकारामागचा जो सिद्धांत आहे ती काय आहे. हं. बघा, डिसीज असा हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, बरोबर. हे कसं बनलेलं आहे, डिस इज, इज म्हणजे सहज, डिस म्हणजे न, डिस इज म्हणजे सहज न वाटणे, नेहमीसारखं न वाटणे, सहज न वाटणे, काहीतरी बदल झालेला, ह्याला आपण म्हणतो डिसीज, ह्याला आपण म्हणतो विकार. तर आपण 3 गोष्टीने बनलेला आहे. आपलं हा दिसणारा शरीर, फिजिकल बॉडी, त्याला आपण जड देह म्हणतो, बरोबर, जड देह म्हणतो. ते एक आपल्यामध्ये आपलं आहे. त्याच्यानंतर दुसरं मन आहे. आपण मनाने सुद्धा बनलेलं आहे, जसं शरीराने बनलेलं तसं मनाने बनलेलं आहे. आणि अध्यात्माप्रमाणे आपण आत्म्याने बनलेलं आहे. त्यामुळं शरीर, मन आणि आत्मा असं मिळून माणूस तयार झालेला आहे. आणि म्हणून ह्या प्रत्येकाला विकार होतात. शरीराला पण विकार होतात, मनाला पण विकार होतात आणि आत्म्याला पण विकार होतात. आणि म्हणून विकार हे एकूण 4 प्रकारचे विकार आहेत. जरी शरीर, मन आणि आत्मा अशी 3 गोष्टी जरी असल्या
तरी 4 प्रकारचे आपल्याला विकार होत असतात. बरोबर. तर मुळात विकार म्हणजेच काय, की एनी इम्बॅलन्स क्रिएटेड इन माइंड और बॉडी और सोल इज कॉल्ड ॲज डिसीज. आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये किंवा आत्म्यामध्ये झालेलं डिस्टर्बन्स किंवा बदल म्हणजे विकार. बरोबर. मनामध्ये काहीतरी बदल झाला, नेहमीसारखं वाटत नाही आता. म्हणजे उदाहरणार्थ अस्वस्थ वाटतंय, भीती वाटायला लागलेली आहे, चिंता वाटायला लागलेली आहे, राग यायला लागलेले आहे. मनामध्ये असं वेगळं वाटतं, नॉर्मल नाही, काहीतरी झालेलं आहे, ते म्हणजे विकार. शरीरामध्ये काहीतरी झालेलं आहे, नेहमीसारखं आत्ता नाही, काहीतरी दुखणं चालू आहे, ते म्हणजे विकार. ओके. तर एनी imbalance or disturbance created in mind, body or soul is called as disease. मग आता इथं मी तुम्हाला सांगितलं की बाबा डिसीज मध्ये एकूण 4 प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहे, तर एक शारीरिक विकार. शारीरिक विकार म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कारणाने जर तुमच्या शरीरामध्ये काही बिघाड झाले असतील, डिस्टर्बन्स क्रिएट झालं असेल, तर त्याला आपण शारीरिक विकार म्हणतो. समजा वातावरण बदललेलं आहे, ताप आलेला आहे, शारीरिक विकार. तुम्ही वेगळ्या गावाचं पाणी पिलेलं आहे, सर्दी झालेलं आहे, शारीरिक विकार. तुम्ही रोडवर जाता जाता पाय घसरून पडलेले आहे, पाय फ्रॅक्चर झालेला आहे, शारीरिक विकार. तर अशा पद्धतीने जर बाहेरील गोष्टीने, रोगजंतूमुळं, दूषित पाण्यामुळं किंवा इतर काही कारणामुळं जर आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झाला असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, शारीरिक विकार. आणि हे शारीरिक विकार ना फक्त 10 ते 20% आहे, लक्षात घ्या. 10 ते 20%च शारीरिक विकार आहे. आणि या विकारावरती उपचार करायला बरेचसे औषधोपचार आज जगामध्ये उपलब्ध आहेत. सर्दी, ताप, कावीळ, एड्स, एड्स विषाणूने झालेलं आहे, अपेंडिक्स, ब्रेन ट्यूमर, किडनी फेल होणे, हातपाय फ्रॅक्चर होणे, हे सगळ्या गोष्टी हे शारीरिक विकारामध्ये मोडतात आणि याच्यावरती आपण औषधोपचार करू शकतो. त्यामध्ये तुम्ही ॲलोपॅथी, आयुर्वेदा, युनानी, योगा, मसाज थेरपी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करू शकता आणि त्या पेशंटला बाहेर काढू शकता. आणि आज हा मेडिकल फील्ड जो आहे, शारीरिक विकारावरती खूप एक्सपर्ट आहे. सगळ्या प्रकारच्या शारीरिक विकारावरती आज उत्तर आहे त्या मेडिकल फील्डकडं. ओके. त्याच्यानंतर मानसिक विकार. तर मानसिक विकार म्हणजे काय, जर काही कारणामुळे तुमच्या मनामध्ये बिघड झाला असेल, तर त्याला म्हणायचं मानसिक विकार. म्हणजे भीती, चिंता, काळजी, अस्वस्थपणा, नैराश्य, आत्महत्येचे विचार, संशय घेणे, हे सगळ्या प्रकारचे विकार जे आहेत, हे आपण म्हणतो मानसिक विकार. राग येत असेल तरी ते मानसिक विकार, टेन्शन आलं मानसिक विकार, भीती वाटते मानसिक विकार, हे सगळे मानसिक विकार मनाशी संबंधित, हे मनाला लागलेले विकार आहेत. ओके. मनाला लागलेले विकार म्हणजे मानसिक विकार. मग यामध्ये ह्याला उपचार करण्यासाठी, बरोबर, ह्याला उपचार करण्यासाठी आज औषधोपचार नाहीये, मेडिकल सायन्सकडे याचं उत्तर नाही. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला, जसं तुम्ही म्हणता की बाबा साहेब जरा बीपी वाढला का बघावं, म्हटलं की ते लगेच मशीन लावतात आणि बीपी हा हा वाढलेले जरा असं सांगतात. पण तुम्ही डॉक्टरकडे जावा आणि म्हणा साहेब जरा मला भीती वाटते का बघा, जरा चेक करा, जरा भीती वाटते का असं म्हणा. ते म्हणणार भीती मी कसं काय चेक करू, तुला माहिती भीती वाटते की नाही, मी कसं चेक करू. असा तुम्ही जर म्हणला साहेब, हा माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागलेत का बघा, जरा चेक करा, जरा मला आत्महत्या करावं असं वाटतं का बघा तुम्ही, काही नाही,
ह्याच्यावरती डायग्नोस्टिक टूलच नाही. मानसिक विकारावरती आज मेडिकल फील्डकडं इन्स्ट्रुमेंटच नाही. तुम्ही सांगण्यावरनं ते गोळ्या देतात. बरं त्या गोळ्या तरी कसले? गोळ्या काय त्या भीतीवरती नसतात, गोळ्या त्या टेन्शनवरती नसतात, गोळ्या त्या रागावरती नसतात. तुम्ही जर मेडिकलमध्ये गेला, डॉक्टर मला राग यायला लागला जरासं गोळ्या द्या, नाही, त्याच्यावर गोळ्याच नाही. गोळ्या कशासाठी दिल्या जातात ते? तर फक्त तुम्हाला झोपण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. तुम्ही त्या गोळ्या घेतल्या की झोप येतं आणि मस्तपैकी झोपी जाता. झोपी गेले की जरा डोकं शांत होतो आणि तेवढ्या पुरतं तुम्हाला बरं वाटतं. मेंदू बधीर करणे, मेंदू हँग करणे, मेंदूला विचारच करू द्यायचा नाही किंवा मेंदूला झोपून टाकायचं, ह्याच्यासाठी त्या गोळ्या असतात. आणि म्हणून पेशंट कधीच बरं होत नाही. कारण का? ती गोळ्या त्या मानसिक विकारावरती नसतातच. ठीक आहे. म्हणून मानसिक विकार म्हणजे काय? तर मनामध्ये झालेली बिघाड. आणि ह्यावरती उपाय काय आहे? तर मेडिकल सायन्सकडे आज उत्तर काहीच नाही. मग ह्यासाठी हिप्नोटिझम, EFT, TFT, NLP, चक्र हिलिंग, मेडिटेशन, बरोबर, प्राणिक हिलिंग, रे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला उपयोगी पडतात. तुम्ही हिप्नोटाइज केला, आजपासून तू कशालाही घाबरणार नाही. तुझ्यामध्ये डेअरिंग वाढलेलं आहे, धाडशी झालेलं आहेस, तुझा स्वभाव अतिशय कठोर झालेला आहे, खंबीर झालेला आहे, तू कशालाही घाबरत नाही, कुणालाही घाबरत नाही, असं जर त्याच्या अंतर्मनाला जर सूचना दिला तर ती भीती पळून जात. पण तू 20 वर्ष गोळ्या जरी घेतला तरी भीती जात नाही. ज्या दिवशी गोळ्या बंद करता त्या दिवशी ते दुपटीने तिपटीने भीती आणि वाटायला लागते त्याला. बरोबर. त्याच पद्धतीने EFT तुम्ही करून घ्या, चक्र बॅलन्सिंग करा, मेडिटेशन करून घ्या. तर ह्याच्यातनं काय होतं? ह्या भीती पूर्णपणे निघून जातात किंवा मानसिक विकार पूर्णपणे निघून जातात. ओके. त्याच्यानंतर मनोशारीरिक विकार. तर मनोशारीरिक विकार म्हणजे काय? मनोशारीरिक विकार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मनामुळे शरीरामध्ये निर्माण झालेले विकार. मनामुळे शरीरामध्ये निर्माण झालेले विकार म्हणजे मनोशारीरिक विकार. लाईट गेलेला आहे. कुणाला ऐकू येतं का माझा आवाज? आवाज ऐकू येतं का? कुणीतरी ऑडिओ ऑन करून सांगा. वा, ठीक आहे. आपण